नमस्कार, मी अविनाश देशपांडे, जेल रोडला ज्ञानेश्वर नगर सैलानी बस स्टॉपच्या पाठीमागे राहतो। माझं वय वर्ष 80 आहे आणि मिसेसचं वय वर्ष 75 आहे। आम्ही मिसेसला दोन्ही गुडघ्यांचा इतका त्रास होत होता की मी बऱ्याच ठिकाणी दाखवलं। तेव्हा त्यांनी डॉक्टरांचं अगदी MD डॉक्टर वगैरे ऑपरेशन करणारे डॉक्टर त्यांनाही दाखवलं। त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही ऑपरेट करा, परंतु मिसेस ही भीती होती, माझं ऑपरेशन मी करणार नाही। आणि मलाही मनामध्ये यायचं की बाबा ऑपरेशन केल्याने जर ती सक्सेसफुल झालं तर चालेल, नाही तर बेडवर मी आता कसं सांभाळणार। मला एक मुलगा 2 मुली आहेत। मुलगा तिकडं दत्रा हॉटेलकडे राहतो आणि तसं आमचे जे डॉक्टर आहेत सर आहेत ते प्रवीण केंगे सर हे MD झालेले आहेत आणि त्यांनी इथे गेल्या 2 वर्षापासून दवाखाना टाकला होता अष्टांग आयुर्वेद म्हणून। तर एक दिवस मनात आलं काही नाही, हिला घेऊन जाऊ आपण, दाखवू तरी सर काय म्हणतात ते तरी ऐकू। सर तसा सरांचा माझा थोडासा परिचय होता। मी इथे आलो मागच्या वर्षी आणि सरांनी बघितलं। सरसुद्धा म्हणले जे जरा हळद वगैरे झिजले तरी आपण प्रयत्न करू, काय बघा तुमचं नशीब असेल तर सक्सेस होईल। मी वर्षभर ट्रीटमेंट केली तिच्या गुडघ्याची। आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहतो, परंतु तिला खाली उतरणे अवघड होतं आणि अक्षरशः इथं आणण्यापर्यंत ती रडत होती। सरांना दाखवलं, सरांनी सांगितलं की काही नाही, तुम्ही एक फिजिओथेरपी ज्या आहेत या तुम्हाला कराव्या लागतील, करा तुम्ही, तुमची तयारी आहे का? म्हणलं आहे, मी पेन्शन आहे, मला जेवढं शक्य आहे तेवढं मी नक्कीच करीन। आणि खरोखर मी सांगतो तुम्हाला की आम्ही ट्रीटमेंट केल्यावर साधारणपणे 1-2 महिन्यामध्ये थोडा फरक पडत आला। मी कंटिन्यू ट्रीटमेंट ठेवली। तिचं आज नीतीला ती पहिल्या मजल्यावर चढते पण आणि उतरते पण व्यवस्थितपणे आणि ऑपरेशन करण्याची गरज नाही। मला अत्यंत आनंद होतो आणि मी प्रवीण केंगे सरांचं तर त्यांना नेहमी म्हणत असतो, धन्यवाद भाऊ, तुम्ही आम्हाला देवासारखे भेटले काय। त्याच्यानंतर मी माझी ट्रीटमेंटही चालू करण्याचा प्रयत्न केला। माझंही मला सांगितलं होतं की डावा हात तुमचा गेलेला आहे, तो फ्रोजन शोल्डर आहे, ते बरं होणार नाही काय, त्याला ऑपरेटच केलं पाहिजे। 2-3 डॉक्टरांनी मला हेच सांगितलं होतं। एक दिवस मी केंगे सरांना म्हणलं, केंगे सर माझा हात काही वर जात नाही, एकदा बघावं। तर त्यांनी बघितलं, ते म्हणले काही नाही काका, 4-6 महिन्यामध्ये तुम्ही बरे व्हाल। आणि त्याच्याप्रमाणे ट्रीटमेंट घेतली। ट्रीटमेंट घेऊन पुष्कळसा मी बरा झालो। इथे रेणू मॅडम दररोज असतात। केंगे सर दर बुधवारी संध्याकाळी 4 ते रात्री 8-9 वाजेपर्यंत तिथं असतात। सरांची प्रत्यक्ष आज बुधवारच आहे, मी मुद्दाम आलो होतो भेटायला। म्हणलं बाबा माझं मनोगत व्यक्त करावं या इच्छेने मी मनोगत व्यक्त केलं, परंतु आज माझा तो फ्रोजन शोल्डरचा हात पूर्णपणे बरा झालेला आहे। 1 वर्षामध्ये कुठली ट्रीटमेंट आपण किती पैसे घेतले MD मेडिसिनकडं, परंतु ते पेन किलरच्याच गोळ्या असतात। हे आयुर्वेदिक औषधं आहेत। इथे थोडंसं असलं तरी पण आयुर्वेदिक औषधांमुळे खूपच इथे मला दोघांनाही आम्हाला फरक पडला। आम्ही दोघेच जण असतो, मुलगा मात्र दत्रा हॉटेलला आहे तिकडं, ते सुनबाई वगैरे दोघंही सर्व्हिसला आहेत, तिथं काही करमत नाही। इथं मी ज्येष्ठ नागरिक संघाचा तसा अध्यक्षसुद्धा आहे, परंतु या केंगे सरांच्यामुळे खरोखर आम्हाला नवजीवन मिळालं असं म्हणा।